मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर या घोषणा देण्यात आल्या होत्या आणि अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक असल्याचं कळतंय। घोषणेनंतर लोकांनी जाब विचारताच तो अरेरावीही करत होता। पोलिसांकडून एकाच कुटुंबातल्या तिघांची ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येते। ताब्यातील एक जण अल्पवयीन आहे। अटकेनंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची बेकायदा झोपडपट्टी सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली आहे। तर हा संपूर्ण प्रकार मालवणमध्ये घडलेला आहे। राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर त्याने घोषणाबाजी केली होती। अटक केलेली व्यक्ती ही परप्रांतीय आहे आणि भंगार व्यावसायिक आहे असं कळतंय। घोषणेनंतर त्याला लोकांनी जाब विचारला, परंतु जाब विचारताच त्याने अरेरावी करायला सुरुवात केली। आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्याला मालवणातनं फोनवरनं माहिती देत आहेत। सदाशिव, नक्की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडला आणि त्यावेळेला किती लोक तिथे उपस्थित होते, या संदर्भात काय माहिती द्याल? मुळात भारत पाकिस्तानची मॅच संपली आणि मॅच संपल्यानंतर भारत जिंकल्यानंतर भारत विरोधी घोषणा ज्या आहेत त्या माणसांनी द्यायला सुरुवात केली। कारण त्या ठिकाणी परप्रांतीय म्हणून त्या ठिकाणी आले होते आणि भंगाराचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आपलं तिथे दुकान उभारलं होतं आणि तिथेच ते राहत होते आणि त्या ठिकाणी मॅच संपल्यानंतर ही घोषणाबाजी देण्यात आली। आजूबाजूच्या लोकांनी हे ऐकलं आणि त्यांना जाब विचारायला गेले, मात्र त्यावेळी त्यांनी अरेरावी केली। त्यामुळे त्या स्थानिकांनी पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली। पोलिसांनी लगोलग या तिघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी केली। चौकशी अंती त्या तिघांपैकी एकाला अटक केली होती, मात्र काल उशिरापर्यंत दोघांना एकूण तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर हिंदू संघटना ज्या आहेत त्यांनी मालवणमधील मालवण शहरातून मालवण पोलीस स्टेशन पर्यंत एक बाईक रॅली काढली आणि बाईक रॅलीनंतर पोलिसांना निवेदन दिलं की यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यानंतर स्थानिक आमदार निलेश राणे यांनी देखील यात दखल घेतली आणि प्रशासनाला आणि पोलिसांना या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आणि मालवण नगरपालिकेने त्या ठिकाणी जी अनधिकृत झोपडी उभारली होती ती डिमॉलिश केलेली आहे आणि सध्या जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी त्या तिघांना अटक करण्यात आलेली पाहायला मिळते। धन्यवाद सदाशिव, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मालवणमधली बातमी आपण बघतोय। इथे जेसीबीच्या माध्यमातून अनधिकृत झोपडपट्टी तोडण्यात आली। याच्या मागे कारण असं आहे की या झोपडीत राहणारे जे परप्रांतीय होते त्यातल्या एकाला अटकही करण्यात आलेली। याचं कारण आहे की भारत पाकिस्तान मॅच नंतर काही घोषणा या तिघांनी केल्या। ती घोषणाबाजी ही देशविरोधी होती, त्यामुळे लोक सुद्धा आक्रमक झाले आणि त्यांनी आज रॅली काढून निषेध केलेला आहे या सगळ्या प्रकाराचा। यामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, एकाला अटक करण्यात आलेली आहे। अटकेनंतर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाची जी झोपडी होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ही घटना आहे मालवणमधली आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतरची ही मूळ घटना आहे। या घटनेनंतर अर्थातच लोकांनी मोठ्या प्रमाणावरती निषेध केला, कारण राष्ट्रविरोधी घोषणा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर दिल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक आहे। खरं तर 3 जणांची आधी विचारपूस करण्यात आलेली होती, पण त्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलंय। लोकांनी जेव्हा जाब विचारला या सगळ्या घटनेबद्दल तेव्हा त्याने अरेरावी सुद्धा केली। अटक केलेली व्यक्ती परप्रांतीय भंगार व्यावसायिक आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो बाईकवरनं रॅली काढली मालवणमधल्या सर्व नागरिकांनी आणि या घटनेचा एकत्रितपणे त्यांनी निषेध केला। माजी खासदार विनायक राऊत या क्षणी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या घटनेसंदर्भात संवाद साधूया। विनायकजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। एक काहीशी धक्कादायक घटना घडलेली आहे आणि भारत पाकिस्तान मॅच नंतरचा हा प्रकार आहे।
एका व्यक्तीने देशविरोधी घोषणा दिल्या आणि त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केलेला आहे. आपण काय म्हणाल या सगळ्या प्रकाराबद्दल? मालवणमध्ये राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करणारे कीड ही चिरडून टाकावीच लागेल. परंतु ही जी कीड कोणाच्या आशीर्वादाने तिथे आली, उभी राहिली, त्याचा सुद्धा शोध घेण्याची गरज आहे. मागच्या 3 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते. त्यानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही गोष्ट नजरेस आली नाही का? म्हणा मालवण सारख्या शहरामध्ये पाकिस्तानी नागरिक राहतो याची पुस्तकची कल्पना पोलीस यंत्रणेला सुद्धा मिळून त्यामध्ये सिंधुदुर्गची पोलीस यंत्रणा सुद्धा काय करते हे दिसून येते. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी औलाद या मालवणमध्ये किंवा देशामध्ये असेल तर तिला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं हे प्रथम कर्तव्य ठरेल. विनायकजी, आपण आता उल्लेख केलात की मुळात कशा पद्धतीने अशा लोकांना कोणी प्रोत्साहन देत आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अशा पद्धतीच्या वृत्तीला कुठेतरी प्रोत्साहन देणारे लोक सुद्धा मालवणमध्ये आहेत किंवा राजकीय पद्धतीने असं प्रोत्साहन दिलं जात आहे? नक्कीच राजकीय आश्रय असल्याशिवाय तिथे तो भंगारचा व्यवसाय चालतच नव्हता. त्यामुळे तो त्याला राजकीय आश्रय देणारा सुद्धा कोण होता हे सुद्धा नाव उघड करण्याची गरज आहे. धन्यवाद विनायकजी, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.